मध्ये आपण आत्तापर्यंत प्रेम्बल आणि मूलभूत हक्क याविषयी अत्यंत सखोल चर्चा केली त्या ठिकाणी। आणि आज आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक कव्हर करणार आहोत, संसदीय शासन व्यवस्था, पार्लमेंटरी सिस्टम। यामध्ये केंद्र आणि राज्य यांच्या संबंधाविषयी संसदीय लोकशाही तरतूद कामकाजासाठी आर्टिकल 74, आर्टिकल 75 केंद्रासाठी आणि आर्टिकल 163 आणि 164 हे राज्यांसाठी, त्या ठिकाणी राज्य संसदीय व्यवस्था या आर्टिकलमध्ये आपण पाहणार आहोत। अत्यंत महत्त्वाचे लोकशाहीमध्ये आणि पार्लमेंटरी सिस्टममध्ये या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे 3 स्तंभ आणि चौथा आपला मीडियावर न बोललेलं बरं, कारण आत्ताची मीडिया अत्यंत दुर्दैवी अशी मानावी लागेल, कारण कोणाच्या दावणीला बांधली हे सर्वांना माहीत आहे। जे खरं आहे ते खरं दाखवतच नाही, त्याविषयी आपण नंतर बोलू, पण प्रमुख 3 स्तंभ आणि चौथा मीडिया नंतर बोलू। या ठिकाणी सर्वप्रथम कायदेमंडळ, लेजिस्लेचर, त्यानंतर आहे कार्यकारी मंडळ, एक्झिक्युटिव्ह, आणि त्यानंतर आहे कायदेमंडळ, न्यायपालिका, ज्युडिशरी। अत्यंत महत्त्वाचे प्रमुख 3 स्तंभ, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी। कायदेमंडळ अर्थात लेजिस्लेचर यांचं काम काय, तर कायदेमंडळ कायदे तयार करतं। यामध्ये काय, पार्लमेंटमध्ये कायदे, लोकसभा आणि राज्यसभा या ठिकाणी कायदे तयार होतात। त्यानंतर कार्यकारी मंडळाचं काम काय, कायदे तयार झालेले प्रत्यक्षात अंमलात आणणे। यामध्ये राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे आणि प्रशासकीय अधिकारी। यानंतर आहे न्यायपालिका। यामध्ये जे कायदे तयार झालेत ते योग्य की अयोग्य याची तपासणी कोणामार्फत होते, कायद्याचे रक्षण कोणामार्फत होते, तर न्यायपालिकेमार्फत, अर्थातच ज्युडिशरी। अत्यंत महत्त्वाचे आपण या ठिकाणी 3 स्तंभ बघितले। यामध्ये आपण आणखी सविस्तर माहिती घेणार आहोत। कायदेमंडळामध्ये संसद, लोकसभा आणि राज्यसभा, पार्लमेंटचा काय रोल आहे, राज्यसभेचा काय रोल आहे आणि लोकसभेचा काय रोल आहे। आणि कार्यकारी मंडळामध्ये सेम तसंच पंतप्रधान, राष्ट्रपती, त्यानंतर जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। आणि त्यानंतर आहे न्यायपालिका, जे ज्युडिशरी म्हणतो आपण त्याला। यामध्ये सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट, त्यानंतर कनिष्ठ न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालय, याविषयी आपण प्रत्येक टॉपिकनुसार तिन्ही टॉपिकवर कव्हर करणार आहोत। माध्यमे, मीडिया। आता मीडियाचा रोल काय आहे, जनतेला जागरूक ठेवण्याचे आणि सरकारवर नियंत्रण, जनतेला जागरूक ठेवायचं काम मीडियाचं आहे। आता संसदीय शासन व्यवस्था या ठिकाणी ब्रिटन, जपान, भारत आणि कॅनडा आदी देशामध्ये संसदीय शासन व्यवस्था आहे। पार्लमेंट, भारतीय राज्यघटनेतील अत्यंत महत्त्वाचं पार्लमेंट, संसद, भाग 5 मध्ये कलम 79 ते कलम 122 या ठिकाणी संसद, तिची रचना, वैशिष्ट्ये याविषयी आपण चर्चा करणार आहोत। संसदेचे संघटन, राज्यघटनेनुसार भारताच्या संसदेमध्ये राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा या 3 घटकांचा समावेश होतो। यामध्ये राज्यसभा
काउन्सिल ऑफ स्टेट आणि लोकसभा हाऊस ऑफ पीपल या 3 घटकांचा समावेश होतो. 1954मध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन नावांना हिंदी नावे स्वीकारण्यात आली. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. त्या ठिकाणी भारताचे राष्ट्रपती हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसले तरी त्यांना कायदे निर्मिती करताना त्यांच्या पूर्वसंमतीशिवाय कुठलाही कायदा त्या ठिकाणी इम्प्लिमेंट होत नाही किंवा कायद्यात रूपांतर होणार नाही. सो यामध्ये आपण राज्यसभा आणि लोकसभा, आता राज्यसभाची सदस्य संख्या सध्या 250 आहे. 250 सदस्य संख्येमध्ये घटक राज्यांचे 238, केंद्रशासित प्रदेश आणि घटक राज्यांचे 238 सदस्य त्या ठिकाणी आहेत आणि राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित झालेले 12 सदस्य त्या ठिकाणी असा 250 आकडा होतो. सो यामध्ये सध्या सदस्य संख्या आहे 245. 245मध्ये 225 घटक राज्यांचे आणि 8 केंद्रशासित प्रदेश यांचे सदस्य आहेत आणि 12 नामनिर्देशित. त्यानंतर लोकसभा, कमाल लोकसभेची जे सदस्य संख्या आहे 550 आणि घटक राज्ये 530 आणि केंद्रशासित प्रदेश यांची 20 सदस्य संख्या आहे. सध्या 543 सदस्य संख्या आहे. यामध्ये घटक राज्यांचे 524 आणि केंद्रशासित प्रदेशांचे इंडियन टेरिटरीचे 19 अशी एकूण 543 सदस्य संख्या आहे आणि 7 जागा रिक्त आहेत. सो 1988मध्ये घटनादुरुस्ती करून त्या ठिकाणी 61व्या घटनादुरुस्तीमध्ये मतदान करण्याची वयोमर्यादा 21वरून 18वर करण्यात आली. 1988च्या 61व्या घटनादुरुस्तीमध्ये. तो अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी संसदमध्ये, पार्लमेंटमध्ये राज्यसभेची रचना आणि लोकसभेची रचना यांची सदस्य संख्या आणि मतदानाचा जी अधिकार आहे 21वरून 18पर्यंत त्या ठिकाणी घटनादुरुस्तीने केला आणि ओव्हरऑल राष्ट्रपती आणि दोन्ही सभागृहे या ठिकाणी चर्चा केली. आता आणखी आपण राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती याविषयी आणखी सखोल चर्चा पुढील भागात करणार आहोत.